अरे सावकाश. हो. किती काळजी करणार आहात माझी? आहे का आता नवीन पाहुणा घरी येणार म्हणल्यावर काळजी करायला पाहिजे का नको? अहो अहो बघा ना कसं लात मारतंय. तुझ्यावरच गेलं वाटतं बाळ. अय लक्ष्मीला जरा जास्त चारा टाक. हा अगं पोटोशी आहे ती. खाय मग खाय. हा. अजून एक लाडू टाक. चांगलं प्रोटीन बिटीन व्यवस्थित मिळालं पाहिजे माझ्या बायकोला. अहो तुम्ही किचन मध्ये काय करताय? सावकाश सावकाश. दादा हा भेदभाव काय बरा नाही. कसला भेदभाव? एक आईची काळजी आणि दुसरा आईकडे दुर्लक्ष. म्हणजे आपली लक्ष्मी. अगं आता सगळ्या जनावरांप्रमाणे तिला बी चांगला चारा देतोच की पण मी. फक्त चारा खायला घालून काही होत नाही. या आईसारखी ती पण एक आईच आहे ना. अगं मी लय माया करतो तिची. आणि दवा म्हणजे योग्य पोषण. फक्त माया करून होत नाही ना दादा. या नाजूक काळात वहिनीसारखंच तिला पण योग्य पोषणाची लय गरज असते. म्हणजे वहिनी प्रसूतीच्या काळात आहे ना, गायींमध्ये लय बदल घडत असतात आणि त्यांच्या पण काहीतरी विशेष गरजा असतात. मला जरा नीट सांग. मागच्या वेळेला आपण पाहिलं ना त्या बिचारीला किती त्रास झाला. प्रसूतीच्या काळात ना गायींना लई त्रास होत असतो बघ. त्यांना जार अडकणे, मिल्क फिवर, मॅस्टायटिस, मिट्रायटिस, किटोसिस यांसारख्या आजार येऊ शकतात. या काळात त्यांना योग्य पोषण आणि व्यवस्था मिळाली नाही तर वर्षभर दूध उत्पादनेवरही त्याचा परिणाम होतो. ट्रान्झिशन पिरियड हा डेअरी बिझनेसचा पाया आहे. म्हणूनच गायींना कारगिलच्या ट्रान्झिशन मिक्सची गरज आहे. गायींना ट्रान्झिशन मिक्स दिल्याने त्यांची प्रसूती व्यवस्थित पार पडते आणि वर्षभर दूध उत्पादन देखील चांगलं होतं. आईला एकाच वेळी बायको आणि गाय प्रेग्नंट झाली म्हणजे प्रॉब्लेमच होतो नाही का? हा? आता दोघींना खुश ठेवायचं म्हटल्यावर कारगिलचं ट्रान्झिशन मिक्स आणायलाच लागतंय. अगं आणलं म्हणजे मला मी आहे का? अगं तुझ्यासाठी मी आहे की. विज्ञान आरोग्य यश कारगिल पशु आहार म्हणजे योग्य पशु आहार.